ठाण्यात चालत्या बसमध्ये चालकावर हल्ला. 9 एप्रिलची धक्कादायक घटना. ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात 9 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या बस चालकावर चालत्या बसमध्येच काही जणांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना एका किरकोळ वादातून सुरू झाली होती. बस चालक आणि एका दुचाकी स्वारामध्ये रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून वाद झाला होता. वाद वाढू नये म्हणून चालकाने माफी मागितली. तसेच शंकर आणि अंकुश यांनीही परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी स्वाराचा राग शांत झाला नाही आणि त्याने वाद सुरूच ठेवला. यानंतर काही वेळाने त्या दुचाकी स्वाराने आपल्या ओळखीतील काही जणांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावले. यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली. बस माजीवाडा परिसरात पोहोचली असताना एका महिलेने चालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आले. या घटनेनंतर चालकाने तात्काळ याची माहिती पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्यानंतर घडलेली घटना अधिक गंभीर होती. बस ठाणे स्थानकाच्या पूर्वेला पोहोचताच दुचाकी स्वार त्या महिलेसह काही जण बसमध्ये चढले. बसच्या आत घुसताच त्यांनी चालकावर हल्ला सुरू केला. लाकडी दांडक्यांनी तसेच ठोशाबोक्यांनी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार बसमधील प्रवाशांसमोर घडत होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. कुणीही पुढे येण्याची हिंमत करत नव्हते. मारहाण इतकी गंभीर होती की काही वेळातच चालक बेशुद्ध पडला. बसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. धन्यवाद.